हॅलो एव्हरीबडी, वेलकम टू माय न्यू व्लॉग. जेव्हा सकाळी शाळेत जायसाठी उठली, वातावरण पाहून असं वाटत होतं की एका पावसाळा ऋतूतील सकाळ आहे की काय. नंतर मी भानावर आली की आता सध्या मे महिना चालू आहे. हा पावसाळा ऋतू नाही, पण वेदर इतका छान आणि मस्त असं वाटत होतं की दिवसभरच हा वेदर राहावा. म्हणून मी शाळेत तयार होऊन जायसाठी निघाली. मॅडमकडे आली. आज आम्ही स्कूटीनीच जायचं ठरवलं होतं. मॅडमची तयारी झाली आणि दोघीजणी आम्ही मस्त निघालो. हा रस्त्याचा नजारा पाहू शकता. सगळे रस्ते पावसाने चिम्म भिजलेले आणि जणू काही आता पावसाळा ऋतू सुरू आहे असा भास होत होता. आणि निसर्गाचा आस्वाद घेत घेत छान आम्ही पावसांच्या सरींचा उपभोग घेत मस्त शाळेमध्ये जायला निघालो. आणि बघू शकता रस्तासुद्धा पूर्ण ओलावलेला, ओलाचिम्म झालेला आहे. खूप छान थंडगार हवा एकदम मनाला स्पर्शून जात होती. नंतर अर्ध्या तासाने शाळेमध्ये पोचलो. आमचे पहिलेच सगळेजण येऊन होते आणि ह्या माझ्या लाडक्या विद्यार्थिनी रोज येऊन माझी वाट बघत असतात. आमचे मुख्याध्यापक एवढे बिझी कामामध्ये की जणू आता त्यांना काही सुधरतच नाही आहे एंडिंगला. नंतर बघू शकता 10-10:30 एवढं कडक ऊन पडलं. नंतर मी भानावर आली की आता सध्या मे महिना आणि उन्हाळा चालू आहे. नंतर आमची शिक्षण परिषद होती. कुठे कसे आणि तिथं काय काय केलं ते नंतरच्या ब्लॉगमध्ये. पुन्हा भेटू. बाय बाय.